त्यावेळेस संपूर्ण निवडणुकीचा नेतृत्व करणारी ती महिला म्हणजे वैदेही तेजप्रताप मक्तेदार। खंडर नाही नाही आम्हाला वाटतंय का काहीतरी गडबड झाली तुमच्याकडून नावाची। वैदाई नाही कांताबाई उर्फ माईसाहेब मक्तेदार आम्ही। हा आमचं नाव। हा साहेब एकदम नाही माई, हा निर्णय पक्षातील वरिष्ठ आणि हायकमांडने घेतलाय। यावेळची निवडणूक वैदेही तेजप्रताप मक्तेदार लढणार आहे। रमावतीच्या रक्षण करत्या वहिनी साहेब, वहिनी साहेब, 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 रमावतीच्या रक्षण करत्या वहिनी साहेब वहिनी साहेब रमावतीच्या रक्षण करत्या वहिनी साहेब वहिनी साहेब रमावतीच्या रक्षण करत्या वहिनी साहेब वैदेही या वर या, जनतेला अभिवादन करा। नाही हे हो या या या। वैदी जा, ते बोलवत आहे। जा चल। रमावतीच्या रक्षण करत्या वहिनी साहेब 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 माई साहेब, तुम्ही मागे जाता का? त्यांना जागा द्या। या 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 वैदेही या। जनजागर पार्टीचा कोबरे साहेबांचा जनजागर पार्टीचा माई साहेब, तुम्ही कोण आहात हे सर्वांना माहिती आहे, पण नेतृत्व वैदेही मक्तेदारच करणार। हायकमांड आणि सत्यजितरावांनी विचार केलाय, ही निवडणूक सोपी नाहीये। खरं तर आम्ही तेजप्रतापरावांच्या नावाचाही विचार केला होता, पण गुढीपाडव्याच्या दिवशी सुनबाईंनी जे केलं ते फक्त नेतृत्व नाही, तर ते जनमत बदलण्याची ताकद आहे। आणि तुम्हालाही माहिती आहे, ही मुलगी रमावतीची रक्षण करते आहे।
बरोबर ना? आहे ना? रमावतीच्या रक्षण करत्या वहिनी साहेब रमावतीच्या रक्षण करत्या रमावतीच्या रक्षण करत्या पुढची चर्चा आज करूया. वहिनी साहेब रमावतीच्या रक्षण करत्या वहिनी साहेब वहिनी साहेब रमावतीच्या रक्षण करत्या वहिनी साहेब वहिनी साहेब साहेब काय केलंय तुम्ही? चेष्टा करताय का आमची? अहो पक्षासाठी काय काय केलंय तुम्हाला तर नीट माहितीये. रमावतीच्या लोकांसाठी रात्र नाही बघितली, दिवस नाही बघितली, आम्ही धावून गेलो त्यांच्यासाठी. आणि तुम्ही तुम्ही स्वतः आत्ता परवापर्यंत गुढीपाडव्याला काय म्हणले आम्हाला? तुम्ही सांगा काय म्हणले होते, विसरला का? आज या पोरीला जिचा राजकारणाशी काडीचा संबंध नाही तिला उमेदवारी दिली तुम्ही. आम्हाला योग्य उमेदवार कोण आहे आणि कोण नाही हे तुमच्यापेक्षा हायकमांडला जास्त कळकळ आहे. तोबरे साहेब, मला काय वाटतं माहिती आहे का, तुम्ही या निर्णयाचा एकदा फेरविचार करावा आणि हा निर्णय मागे घ्यावा. कारण काय आहे, वैदेचा या राजकारणाशी काही एक संबंध नाहीये. ते आहेत की या तेज प्रतापराव, राजकारणाशी संबंध आहे की नाही हे महत्वाचं नसतं. लोकांची मनं कशी जिंकायची आणि वेळ आली की कशी वळवायची हे महत्वाचं असतं. हे बघा तोबरे साहेब, माई ही तळ असताना तुम्ही वैद्यांना हे तेज प्रतापराव, तुम्ही बाहेर जाता का? आम्हाला माईंशी एकांतात बोलायचंय. हे बघा तोबरे साहेब, तुम्ही असं नाही करू शकत. मला बोलायचं तुमच्याशी. तुम्ही एक मिनिट या बाहेर, मामा तुम्ही या बाहेर या. अहो, बोलू पण दे असं त्यांना. कसं? या तुम्ही बाहेर या. काय डील झालंय? नाही नेमकं असं काय घडलंय का आम्हाला खड्यासारखं बाजूला सरलं गेलंय? स्पष्ट सांगा. सांगतो. घे मुंबईचं तिकीट. उद्याच्या उद्या मुंबईला निघायचं आणि परत तुझे थोबाड गावात दाखवू नकोस. जीव नाही घ्यायचा पण जन्माची अद्दल घडली पाहिजे. तू किती प्रतिकार केला ना, आमच्यापासून तुला कोणी वाचवणार नाही. राजकारणात प्रतिमा खूप महत्वाची असते माई. आणि ही प्रतिमा एका व्हिडिओने संपते. हायकमांडला जोखीम घ्यायची नाहीये म्हणून निर्णय घेतला गेलाय. राजकारणात चाल चुकीची पडली तर सत्ता हातातून जाते माई. वैदेही, तू आज चल. कदाचित तुझ्या लक्षात नसेल पण काही वेळापूर्वी तू मंदिराच्या बाहेर पडली होतीस
आणि तुझ्या डोक्याला मार लागलाय. दिदे मला त्यांच्याशी बोलायचंय. चालणार नाही, कारण तिला आरामाची गरज आहे. अरे तिच्या तब्येतीची चौकशी करणं तर दूरच रे, पण तू उगाच काहीतरी भलतं सलतं बोलशील आणि ते मला चालणार नाही. हे बघ दिदे, नाही, मोठी बहीण म्हणून सांगते, नाही चालणार म्हणजे नाही चालणार. वैदे चल चल. माई, पुढी पाडव्यापर्यंत चित्र तुमचंच होतं, पण त्यानंतर जे समोर आलं ते दुर्लक्षित करता येत नाही. ज्याच्या हाती नेतृत्व द्यायचं त्याचं चारित्र्यच असं डागाळलेलं असेल तर आम्ही जनतेसमोर काय मांडायचं? स्वतःच्या सुनेला धमक्या, तिच्यावर हल्ल्याचे आरोप, अशा व्यक्तीवर जनता विश्वास ठेवेल का? तसं आहे माईसाहेब, हा व्हिडिओ जनतेपर्यंत गेला तर यात तुमचीच नाही तर पक्षाची बदनामी होईल. तुमचीच सून पुढे आहे आणि तुम्ही पडद्यामागे. तुमचा अनुभव अजूनही पक्षासाठी महत्वाचा आहे माई. उमेदवारीचं पुढे पाहू, तोवर काही बिघडेल असं करू नका. द्या तो फोन इकडे. निघतो आम्ही. भावी नेत्यांशी बोलायचं. जिथं अपमान होतो तिथे सूड जन्माला येतो. आणि ही माई तिच्या झालेल्या अपमानाचा बदला घेणार. जिथं तिनं स्वतःच्या ज्या गोष्टीची मी इतकी वर्ष आतुरतेनं वाट बघत होते ना, ती आज घडलीये. म्हणजे अगं, लग्नाआधी मी तुला बँकेची नोकरी द्यायला आले होते तेव्हाच मला कळलं होतं तू ना वेगळी आहेस. तूच ती व्यक्ती आहेस जी माईसारख्या बाईला नडू शकते. आणि आज तू तिला नडलीयस. नुसती नडली नाहीस, साम्राज्य हलवून टाकलंय. पण काकी, मला याचं काही करायचं नाहीये. मला नाहीये इंटरेस्ट पॉलिटिक्स मध्ये. हे काय घडतंय माझ्यासोबत, काय निवडणुकीचं आलं ना, मला काहीच कळत नाही आहे. मला फक्त आणि फक्त तेज प्रताप परत हवा. नाही लढायचंय मला निवडणूक. तुला बाबू परत हवा असेल ना, त्याला सत्य कळायला हवं. आणि सत्य समोर येण्यासाठी तुला लढायला हवं. सत्तेसाठी नाही, सत्यासाठी लढ. समजते कोण आहे स्वतःला? कोण समजते स्वतःला? आमची सत्ता
आमची सत्ता आमच्याकडून हिरावून घेतली ना. कोण समजते स्वतःला? माई, एक पण पाऊल पुढे टाकायचं नाही. डोक्यात घालेल तुमच्या. कोणाचंही पाठबळ नव्हतं. कोणाचंही पाठबळ नसताना एक एक करत अख्खं साम्राज्य उभं केलं आम्ही. इथल्या लोकांसाठी काम केलं, रक्ताचं पाणी केलं आम्ही. आमच्या त्यांच्या मनात जागा बनवली आणि एका क्षणात त्या भिकारड्या पोरीनं आमच्याकडून सगळं हुसकावून घेतलं. माई, हा अचानक घेतलेला निर्णय नाहीये. कोणीतरी मोठा खेळ केलाय. खेळच केलाय आणि तो कोणी केला चांगलंच माहिती आहे आम्हाला. राजकारणात कोणी असंच वर येत नाही. वर आणलं जात आणि तिला वर आणणारा आपल्याच घरातला आहे. माई, मग आता सत्ता मिळवणं कठीण असतंच, पण ते टिकवणं त्याहूनही कठीण. तिला वाटतं का ती जिंकली. आत्ता डाव सुरू झाला. आमची सत्ता हिरावून घेतली आमच्यापासून. आत्ता आमचा सूर सुरू. चांगलंय. ही खूप मोठी संधी आहे. की मला तरीही नाही पटत हे. वैदेही, तोबरे सर, तुम्ही हे बघा, मी खरंच खूप आभार मानते तुमचे. तुम्ही मला ही संधी दिलीत ना, मला आनंदच आहे. पण माफ करा सर, मला नाही जमणार. ही निवडणूक लढणं हे मी नाही. वैदेही, नाही सर, आम्ही इथे फक्त ते. वैदेही, नेता असाच घडतो. अनेक हाल अपेष्टातून, अडचणीतून त्याला जावं लागतं. त्यानंतरच सोन्याचे दिवस येतात. आणि तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी दिली आहे पक्षात. आता माघार घेऊन चालणार नाही. साहेब, मी हेच सांगत होते तिला. असे अनेक राजे होऊन गेले ज्यांना कधीच गादीवर बसायचं नव्हतं, पण सत्यासाठी त्यांना गादीवर बसावं लागलं. हाय कमांडने तुझं नाव सुचवलंय, त्यांचा शब्द असं नको टाळूस. बरोबर बोलतायत वहिनी. सुनबाई, तुमच्यावर पक्षाने जी जबाबदारी दिली आहे
तिचा स्वीकार करा आणि आम्हाला असं वाटतं की तुम्ही जनतेसमोर यावं, जनतेला मार्गदर्शन करावं. जनता खोळंबली आहे, आम्ही वाट बघतोय, या तुम्ही. घरी जावं लागेल, वेळ आली आहे. माई माई अहो हे सगळं काय आहे? माई अहो, काय चाललंय हे सगळं? हा अहो, तुम्ही त्रास करून का घेते स्वतःला? आणि तुम्ही वैद्यांमुळे जर हा त्रास करून घेत असाल ना तर नका करू, त्या एवढ्या महत्वाच्या नाही आहेत. शांत व्हा तुम्ही, नका एवढा विचार करू. माई मी गेल्यानंतर तोबरे साहेब काय बोलले? माई, तोबरे साहेब ऐका ना साहेब, ऐका ना साहेब, मला काय वाटतंय एकदा तुम्ही सत्यजित दादांना फोन करा ना. नाही म्हणजे आम्हाला एकदा त्यांच्याशी बोलायचं आहे, प्लीज. तेज प्रताप थांबा. बाई, आपण बाहेर येऊन जनतेला आवाहन केलं तर बरं होईल. तुमचा हा त्रागा मी समजू शकतो, पण त्याचा आधी विचार करायला हवा. चला आपण बाहेर जाऊयात, आपल्या सगळ्यांचा एक फोटो काढायचा आहे आणि रमावतीच्या जनतेला दाखवून द्यायचं आहे की तरुण नेत्या वैदेहीताईंच्या पाठीशी माईसाहेब मक्तेदार खंबीरपणे उभे आहे. माई चल ना ग, तोबरे साहेब असं म्हणत होते की तू जनतेला येऊन सांगावंस की वैदेही मक्तेदारच योग्य उमेदवार आहे. तू सांगितल्याने फरक पडेल ना, असं तोबरे साहेब म्हणत होते. माईसाहेब, आम्ही काय समजायचं? हा तुमचा नकार आहे का? तुम्ही पक्षाचा आदेश धुडकावत आहात का? ठीक आहे, मग आम्हाला हायकमांडशी बोलावं लागेल. माई मला असं वाटतं की आपण एकदा जाऊन जनतेशी, नाही म्हणजे आपल्या पक्षाच्या, म्हणजे आपली इमेज पण, माई आपण एकदा बाहेर जाऊन जनतेशी बोलूया. माई